आज रात्री महाराष्ट्रामध्ये हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। सह्याद्रीच्या रांगांमध्ये आणि कोकणाच्या किनारपट्टीवरती हवामानाचा वेग अचानक बदलणार आहे, तर उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवरती हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय। कारण आज रात्री अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे थेट आपल्या राज्याकडे सरकत आहेत। मान्सूनचा सक्रिय पट्टा आता महाराष्ट्राकडे वेग घेत आहे। जेव्हा हे वारे सह्याद्रीला धडकणार आहेत तेव्हा तिथे रेनफॉलची क्रिया घडणार आहे। हे वारे अडकल्यामुळे एकाच ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हवामान विभागाने दिलेला हा इशारा फक्त एक वॉर्निंग नाही, तर हा निसर्गाचा खेळ आहे, जो आज रात्री महाराष्ट्राच्या चारही दिशांना एकाच वेळी सुरू होईल। गेल्या 24 तासात महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये अनेक बदल झाले आहेत आणि ते सामान्य नाहीयेत, कारण समुद्रातून येणारे वारे हे अचानक दिशा बदलत आहेत। त्यामुळे तुम्ही ज्या विभागामध्ये राहत आहात तिथे परिस्थिती कशी होणार आहे हे जाणून घ्या। कारण आज हवामान विभागाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अनेक विभागांमध्ये विभागले। पावसाचा इशारा वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगळा आहे, कारण आज हवामान विभागाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांना 3 विभागामध्ये विभागलं आहे। जेव्हा बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या भिंतीला धडकणार आहेत तेव्हा मध्यरात्री महाराष्ट्र वादळांचा केंद्रबिंदू बनणार आहे। त्यामुळे वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे, त्यामध्ये विजांचा कडकडाट देखील होईल। पाऊस दरवर्षी येतो, पण यावेळच्या पावसाचा पॅटर्नच वेगळा आहे। हवामान खात्याने जो गंभीर इशारा दिलाय तो महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांसाठी अधिक सतर्कतेचा आहे। आज रात्री जी परिस्थिती तयार होणार आहे ती म्हणजे वारे आणि जमिनीवरील उष्ण हवा यांचा संघर्ष असेल। कारण जेव्हा जमिनीवरील उष्ण हवा आणि थंड वारा यांचा सामना होईल तेव्हा ढगांची उंची ही तब्बल 10 ते 12 किलोमीटर पर्यंत वाढेल। याच ढगांच्या घर्षणामुळे पावसासोबत जोरदार विजांचा कडकडाट होईल। आज महाराष्ट्राच्या जमिनीवरती लो प्रेशर झोन तयार झाला आहे। समुद्रातून येणारी दमट हवा जेव्हा या लो प्रेशर झोनमध्ये शिरते तेव्हा तिथे ढगफुटीसारखा पाऊस बरसतो। त्यामुळे हवामान विभागाने 8 जिल्ह्यांना ढगफुटीचा इशारा दिला। महाराष्ट्रामध्ये भौगोलिक बदल चालू आहेत। आज रात्री वाऱ्यांची दिशा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे बदलणार आहे। वाऱ्याचं सर्क्युलेशन गोल फिरत आहे। महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ते विळखा घालत आहे। अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे हे सरळ रेषेत येत नाहीयेत, तर ते सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्ये येत आहेत। आज मध्यरात्री हे वारे 8 जिल्ह्यांच्या दिशेने फिरणार आहेत। नागरिकांनो, आतापर्यंत तुम्ही एल निनोचं संकट ऐकलं होतं, परंतु आता त्यापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली असा मान्सून केरळच्या किनारपट्टीवरून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे। पण हा मान्सून साधा नाहीये, तर हा सुपर चार्जड आहे। त्यामुळे पॅसिफिक महासागराचं तापमान वाढलं गेलं असल्यामुळे जो मान्सून कमकुवत झाला होता तो आता बदलला गेला आहे। केरळमधून मान्सून जेव्हा पुढे सरकला तेव्हा त्याला अरबी समुद्रातून भरपूर इंधन मिळालं आहे आणि आता मुंबईकडे येणारं हे मान्सूनचं वारं बाष्पयुक्त महाकाय ढगांनी भरलेलं आहे। बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे आणि अरबी समुद्राकडून येणारे वारे हे दोघे एकत्र येत आहेत, तेव्हा महाराष्ट्राच्या आकाशामध्ये विजांचे तांडव आणि ढगफुटी सदृश पावसाचा धोका निर्माण होत आहे। मुंबईच्या किनारपट्टीवरून येणारे हे वारे आता उत्तर आणि मध्य महाराष्ट्राच्या दिशेने निघालेत। हे वारे कोकण ओलांडून सह्याद्रीच्या घाटमाथ्यामध्ये शिरणार आहेत आणि जेव्हा हे वारे भिंतीला धडकणार आहेत तेव्हा ते वरच्या दिशेने उसळी घेतील। त्यामुळे आज रात्री नेमका हाच प्रकार घडेल। महाराष्ट्रातील ज्या 8 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय तिथे विजांचा तांडव तर होणारच आहे, परंतु ढगांची उंची ही 8 किलोमीटरच्या वर जाईल। त्यामुळे मध्यरात्री 12 ते 4च्या दरम्यान जोरदार ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली। विभागाच्या यादीमध्ये तुमच्याही जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव आहे का हे पहा, कारण मित्रांनो, आज रात्री 12 नंतर महाराष्ट्राच्या आकाशामध्ये वातावरणीय युद्ध तयार होत आहे। एका बाजूला अरबी समुद्राची ताकद आणि दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरातील उष्णतेचा दाब। त्यामुळे हवामान विभागाने महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना 3 गटामध्ये विभागला आहे। जो पहिला गट असणार आहे जिथे पाऊस सरळ नाही तर तिरपा असणार आहे। वाऱ्याचा वेग इतका जास्त असेल की तो भिंतीला धडकून पावसाचा जोर वाढवेल। तर दुसरा गट आहे जिथे पाऊस ढगफुटीच्या स्वरूपात येऊ शकतो। डोंगरावरून येणाऱ्या नद्यांना आज रात्री अचानक पूर येऊ शकतो। आणि जो तिसरा गट आहे जिथे विजांचा कडकडाट सोबत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। यावेळी प्रत्येक गटामध्ये पावसाची तीव्रता ही वेगळी आहे।
हा केवळ एक पाऊस नाही तर एक मोठी ऊर्जा महाराष्ट्राच्या दिशेने प्रवाहित होत आहे। जेव्हा अरबी समुद्रातून आलेले बाष्प आणि जमिनीवरची उष्णता एकत्र येणार आहेत तेव्हा ढगांची उंची ही 12 ते 15 किलोमीटरच्या वर पोहोचेल। त्यामुळे ढगफुटी सदृश पाऊस 8 जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे। ढगांच्या आतला पाण्याचा दाब आणि वाऱ्यांचं घर्षण इतकं प्रचंड होईल की जोरदार विजा कडकणार आहेत। त्यामुळे सतर्कता बाळगावी लागणार आहे। बंगालच्या उपसागराकडून देखील सध्या एक लो प्रेशर सिस्टीम तयार झाली आहे। नेहमी हा मान्सून अरबी समुद्रातून येतो, पण आता बंगालच्या उपसागरातून येणारे वारे या मान्सूनला ओव्हरटेक करत आहेत। त्यामुळे हे वारे सरळ रेषेत येणार नसून ते महाराष्ट्राच्या मध्यभागी एक साखळी तयार करत आहेत। महाराष्ट्रामध्ये दोन्ही दिशांनी ढग येत आहेत, त्यामुळे पावसाची तीव्रता ही वाढणार आहे। याच कारणामुळे आज रात्री वाऱ्यांची दिशा ही दक्षिण पश्चिमकडून पूर्व उत्तरेकडे बदलली जाईल। याच बदलाचा अंदाज घेत हवामान विभागाने नवीन रिपोर्ट जारी केला। आजची रात्र निसर्गाच्या मोठ्या बदलाची आहे। 3 विभागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। वारे समुद्राकडून जमिनीकडे वेगाने येणार आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी किनारपट्टी भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली, तर डोंगराळ भागामध्ये एकाच ठिकाणी पावसाचा जोर तासनतास राहणार आहे। त्यामुळे ढगफुटीची शक्यता देखील आहे। उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे उष्ण हवेला धडकल्यामुळे विजांचा तांडव सर्वात जास्त होईल, कारण हे ढग म्हणजे आकाशातले बॉम्ब आहेत, ज्याच्या आतला पाण्याचा दाब आणि वाऱ्याचं घर्षण इतकं प्रचंड होणार आहे की वीज निर्माण होईल। त्यामुळे रात्रीच्या वेळी विजेची उपकरणे बंद ठेवा। विज्ञानाने सिद्ध केले की धोक्याची घंटा आहे। नदीकाठच्या लोकांना देखील सतर्कता बाळगावी लागणार आहे, कारण पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज महाराष्ट्राच्या आकाशामध्ये 2 महाकाय शक्ती एकत्र येणार आहेत। अरबी समुद्रातून येणारी बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातूून फिरून येणारे दमट वारे महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांवरती धडकतील। त्यामुळेच हवामान खात्याने महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचं विभाजन हे 3 मुख्य भागात केलंय। पहिला गट म्हणजे कोकण किनारपट्टीचा विभाग आहे, जिथे अरबी समुद्रातील लो प्रेशरमुळे वाऱ्याचा वेग हा ताशी 60 ते 70 किलोमीटर वरती जाणार आहे। हवामान विभागाने पहिल्या गटाला रेड अलर्ट जारी केला, तर दुसरा गट जिथे सह्याद्रीचा घाट आणि मध्य महाराष्ट्र समाविष्ट आहे, जिथे ढगांचा दाब प्रचंड वाढला जाऊन ढगफुटी सदृश पाऊस बरसणार आहे। त्यामुळे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। तर तिसरा गट म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आहे, जिथे बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे उष्ण हवेला धडकून विजांचा तांडव निर्माण करतील। आज रात्री हे वारे दक्षिण पश्चिमकडून पूर्व उत्तर दिशेकडे बरसतील। ही दिशा बदलांची प्रक्रिया इतकी वेगवान करणार आहे की काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश पाऊस बरसण्यास सुरुवात होईल। हवामान विभागाने रिपोर्ट जारी केला आहे। अरबी समुद्रातील हालचाली आणि पॅसिफिक महासागरामध्ये झालेले बदल यामुळे हवामान प्रणाली ही महाराष्ट्राकडे सक्रिय झाली आहे। सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे चक्राकार वारे महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना धडकतील। त्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूर जिल्ह्यामध्ये बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे आणि जमिनीवरील उष्ण हवा यांचा मोठा संघर्ष सुरू होणार आहे। बंगालच्या उपसागरातील दमट हवेमुळे आकाशात प्रचंड ढग तयार होतील आणि त्यांची उंची ही तब्बल 12 ते 15 सेंटीमीटर आहे। त्यामुळे याच भागामध्ये पावसासोबत विजांचा कडकडाट जोरदार होणार आहे। त्याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या भागाला देखील हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या 4 जिल्ह्यांमध्ये अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे थेट जमिनीवर आदळणार आहेत। आज मध्यरात्री 12 ते 4 या दरम्यान समुद्रकिनारी असलेल्या वाऱ्यांचा वेग हा ताशी 70 ते 80 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। सकल भागामध्ये पाणी साचू शकतं, तसेच ढगांची घनता जास्त असणार आहे, त्यामुळे पावसाचा जोर हा दुप्पट वाढणार आहे। सह्याद्रीच्या घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील भौगोलिक रचनेत बदल होईल। रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या भागामध्ये अरबी समुद्रातून आलेले वारे जेव्हा डोंगराळ भागांना धडकणार आहेत, तेव्हा त्यांना पुढे जाण्यासाठी जागा मिळणार नाही आणि ते एकाच ठिकाणी अडकून राहिल्यामुळेच ढगफुटी सदृश पाऊस रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये बरसेल। तसेच नदीपात्रामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। रात्री पावसाचा जोर वाढणार आहे, त्यामुळे किनाऱ्यालगत असणाऱ्या नागरिकांना सतर्कता बाळगावी लागेल। तर घाट भागामध्ये दरडी कोसळण्याचा धोका उद्भवू शकतो। विदर्भ भागामध्ये विजांचा कडकडाट होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील 3 विभागामध्ये आज रात्री परिस्थिती गंभीर होईल। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वाऱ्यांची दिशा ही दक्षिण पश्चिमकडून पूर्व उत्तरेकडे सरकत आहे। यामुळे पावसाचा पट्टा रात्री 12 ते 4 च्या दरम्यान अधिक तीव्र होणार आहे।